महत्वाकांक्षा ही खरं तर चांगली गोष्ट आहे, नाही का? ती आपल्याला पुढे नेते. पण जर तीच महत्वाकांक्षा डोक्यात गेली आणि भ्रम बनली तर विनाश ठरलेला असतो. आज आपण बरोबर अशाच एका कोल्ह्याची गोष्ट ऐकणार आहोत. एक प्राचीन बोधकथा, एका कोल्ह्याची ज्याला चक्क जंगलाचा राजा व्हायचं होतं. पण ही कथा सुरू करण्याआधी एक क्षण थांबूया आणि एका खूप महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार करूया. असा प्रश्न जो आपल्या सगळ्यांना कधी ना कधी पडतोच. आपला आत्मविश्वास आणि फाजील आत्मविश्वास किंवा भ्रम यातली रेषा नेमकी कुठे असते? कधी आपलाच कॉन्फिडन्स आपल्यासाठी एक धोकादायक भ्रम बनून जातो? याच प्रश्नाभोवती खरं तर ही सगळी कथा फिरते. चला तर मग थेट कथेतच जाऊया. गोष्टीचा पहिला भाग, सिंह आणि कोल्हा. कल्पना करा, हिमालयाच्या उंच बर्फाळ पर्वतरांगा आणि तिथे होती या दोघांची एक अजब भागीदारी. आता या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक होता. एकीकडे सिंह, जंगलाचा राजा, ज्याच्या ताकदीला तोड नव्हती, तो स्वतःच्या हिमतीवर शिकार करायचा. आणि दुसरीकडे कोल्हा, त्याचा एक नम्र सेवक, जो खरं तर पूर्णपणे सिंहाच्या शक्तीवर अवलंबून होता. आणि त्यांची ही पार्टनरशिप म्हणायला हवं एकदम यशस्वी होती. सगळं ठरलेलं होतं. कोल्हा काय करायचा, तो उंच शिखरावर चढायचा, टेहळणी करायचा आणि शिकार दिसली की सिंहाला येऊन सांगायचा आणि मग आदराने म्हणायचा, स्वामी, आपलं सामर्थ्य प्रकट करा. बस, सिंह मग जायचा, शिकार करायचा आणि सगळ्यात भारी, सगळ्यात चांगला मांसाचा तुकडा तो कोल्ह्याला मिळायचा. काय मजा होती, नाही का? पण म्हणतात ना, चांगला काळ फार काळ टिकत नाही, किंवा चांगल्या काळात माणसं बदलतात. तसंच काहीसं झालं. सिंहाच्या शिकारीवर आयतं जगून कोल्हा चांगलाच गब्बर झाला आणि त्याच्या मनात हळूहळू अहंकाराचं विष पसरायला लागलं. तो स्वतःच्याच नादात विचार करायला लागला, अरे, त्याला 4 पाय आहेत, मलाही 4 पाय आहेत, मग मी का रोज दुसऱ्याच्या तुकड्यांवर जगायचं? मी का कोणाचा मिंधा राहायचं? आणि इथेच त्या चुकीच्या घातक महत्वाकांक्षेचं बीज रोवलं गेलं. आणि ह्याच अहंकारातून जन्माला आला एक खूप मोठा, जीवघेणा गैरसमज. काय होता हा गैरसमज आणि त्याचे परिणाम किती भयंकर झाले? चला पुढे पाहूया. तर कोल्ह्याची सगळ्यात मोठी चूक इथेच झाली. त्याला काय वाटलं माहितीये? त्याला वाटलं की सिंहाची खरी ताकद त्याच्या पंजात किंवा जबड्यात नाहीये, तर ती त्या शब्दांमध्ये आहे, आपलं सामर्थ्य प्रकट करा. त्याला अक्षरशः खात्री होती की जर त्याने हे शब्द म्हटले तर तो सुद्धा हत्तीसारख्या प्रचंड प्राण्याला मारू शकतो. आणि याच भ्रमात त्याने सिंहाकडे एक अजब मागणी केली की आपण आपल्या भूमिका बदलूया. सिंह तो तर राजा होता, त्याला कळत होतं. त्याने खूप समजावलं, अरे कोल्ह्या, हत्तीची शिकार करणं हे फक्त सिंहांचंच काम आहे. हे वेडे विचार डोक्यातून काढून टाक. पण कोल्ह्याच्या डोक्यावर तर सत्तेची नशा चढली होती. तो ऐकायला तयारच नव्हता. अहंकाराने आंधळा झालेला कोल्हा काही थांबला नाही. आणि मग तो क्षण आलाच, नक्कल करणाऱ्याच्या पतनाचा, त्याच्या विनाशाचा. ठरल्याप्रमाणे भूमिका बदलल्या. सिंह आपल्या गुहेत शांत बसला होता आणि त्याने कोल्ह्याला आज्ञा दिली, कोल्ह्या, तुझं सामर्थ्य प्रकट कर. कोल्ह्याने एक केविलवाणी डरकाळी फोडण्याचा प्रयत्न केला आणि सिंहाची नक्कल करत थेट हत्तीच्या डोक्यावर झेप घेतली. पण त्याचा नेम साफ चुकला. आणि मग जे व्हायचं होतं तेच झालं. तो महाकाय हत्ती संतापला. त्याने आपला भला मोठा पाय उचलला आणि एका क्षणात कोल्ह्याचं डोकं चिरडून टाकलं. खेळ खल्लास. कोल्ह्याच्या त्या मृतदेहाकडे पाहून सिंह दुःखाने म्हणाला, तुझं हे छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर आणि ही मातीत मिसळलेली कवटी हेच आज तुझ्या सामर्थ्याचं प्रदर्शन आहे. हे वाक्य म्हणजे त्याच्या चुकीची किती भीषण जाणीव आहे, नाही का? थांबा, पण ही गोष्ट इथे संपत नाही, कारण ही फक्त एक बोधकथा नाहीये. या कथेमागे एक दुसरी, एक खरी गोष्ट दडलेली आहे. चला पाहूया या कथेमागची कथा. ही कथा खरं तर देवदत्त नावाच्या एका व्यक्तीसाठी सांगितली गेली होती. हा देवदत्त कोण होता? तर तो होता गौतम बुद्धांचा एक प्रतिस्पर्धी, ज्याने बुद्धांच्या संघात फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांच्यासारखी शक्ती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. झालं काय की देवदत्ताने संघात फूट पाडली. गयाशीर्ष नावाच्या ठिकाणी स्वतःला बुद्ध म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हा प्रयत्न सपशेल फसला. त्याचे जे अनुयायी होते त्यांना बुद्धांच्या मुख्य शिष्यांनी परत संघात आणलं. आणि देवदत्ताच्या वाटेला काय आलं? फक्त आणि फक्त अपमान आणि दुःख. आता बघा, हे रूपक किती स्पष्ट आहे. कथेमधला सिंह म्हणजे स्वतः बुद्ध,
ज्यांची शक्ती खरी होती, आंतरिक होती. कोल्हा म्हणजे देवदत्त, ज्याने फक्त वरवरची नक्कल केली. आणि ते जादुई शब्द, ते म्हणजे बुद्ध असण्याचा केवळ दिखावा, एक पोकळ आव ज्यात आतून कोणतीही शक्ती नव्हती. तर मग या सगळ्या कथेतून, या रूपकातून आपल्याला नेमका काय धडा मिळतो? यातून आपण काय शिकायला हवं? सगळ्यात महत्वाचा आणि शाश्वत संदेश तो हाच की खरी ताकद ही नक्कल करण्यातून कधीच येत नाही. ती येते तुमच्या आतून, तुमच्या मूळ पात्रतेतून आणि तुमच्या खऱ्या गुणांमधून. आणि जाता जाता एक प्रश्न जो विचार करायला लावणारा आहे. एखाद्या रोल मॉडेलकडून प्रेरणा घेणं आणि त्याचीच मूर्खपणे नक्कल करणं, या दोन गोष्टींमधली ती बारीक, ती सूक्ष्म रेषा, ती कशी ओळखायची?